नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आजचा आपला ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर येस, आज फायनली मी जाणार आहे माझ्या माहेरी. म्हणजे 1-1.5 महिना झाला असेल तेव्हा मी गेली होती आणि बरेच दिवस होती, 15-20 दिवस होती. तर म्हटलं आता काही लवकर जायची नाही, पण अचानकच आज माझा परत जायचा प्लॅन झालेला आहे. त्याचं कारण असं की माझा भाऊ पुण्याला असतो, तर तो पण अचानकच आला. त्याचं काही काम होतं संभाजीनगरला युनिव्हर्सिटीमध्ये. तर मग तो म्हटला की आरशूला घेऊन ये ना इकडे, एक दिवस आहे मी म्हणून. तर त्यासाठीच म्हटलं की चला, कारण परत तो पण लवकर येणार नाही आणि कदाचित काय भरोसा नाही की मग जर आम्ही सोबत वगैरे गेलो तर. त्यामुळे मग म्हटलं की चला जाऊयात. तर मग आज फायनली मी माझ्या माहेरी, सासरीच म्हणते, माहेरी जाणार आहे. तर आजचा ब्लॉग आपला कसा होतोय शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर आता मी तिकडे जाण्या अगोदर मला जायचं आहे आधी बाजारात, कारण आज आमच्या गावचा बाजार आहे आणि मी माझ्या माहेरी काही जास्त दिवसांसाठी जाणार नाही आहे. म्हणजे एकच दिवसासाठी चालली आहे. त्यामुळे मग आरशूला खायला पण लागणार आहे. मग मी घेऊन येते आणि मग नंतर मी माझ्या माहेरी जाणार आहे. बघूयात माझा भाऊ येतोय का, इथून कोणी सोडवायला येतंय, पण ते आधी मी बाजारात जाऊन येते. तर चला, तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आल्यानंतर अगोदर याला खायला घातलं, कारण मग अशी मी खाऊ घालून गेले होते पण त्याने उलटी केली. गरमीमुळे कदाचित असं होतंय त्याला, कारण याआधी पण 2-3 वेळा झालं होतं. मग आत्ता मी त्याला खाऊ घातलंय. आमचं सगळं टी शर्ट ओला झालं पाणी पिलंय. तर आता आम्ही पटकन आवरतो जाण्यासाठी, कारण 5:30 वाजलेत. घर काही एवढं लांब नाही, जवळच आहे. 10 मिनिट लागतात, ते पण नाही, ते 10 मिनिट पण नाही लागते जर फास्ट गेलं तर. तर आता आम्ही आवरतो, बॅग पण भरायची अजून. काही एका दिवसासाठी जायचं आहे, त्याच्यामुळे जास्त काही कपडे नेणार नाही आहे. पण याचं जे ब्लँकेट आहे ते त्याला लागतंच, ते तर न्यायलाच लागणार आहे. ते तोंडात नको घालू. अजून मला बाकीचं सामान पण ठेवायचं आहे. लाईट तर आजकाल लाईटला काय होतं काय माहिती. चलो मामाच्या घरी. मामाच्या घरी जायचं का रे, ओरडतो. एक दिवस जा नाही तर 10 दिवस जा. याला जेवढे कपडे न्यायचे तेवढे न्यावंच लागणार आहे. पॅन्टी जास्त, आम्हाला 10-10 मिनिटाला पॅन्ट चेंज करावं लागते, है ना बाबू. ब्लँकेटला आणि टॉवेलला जास्त जागा जाईल आता. काही एक दिवसासाठी काय त्याचं सेपरेट आहे, त्याला दुसऱ्याचं कसं काय देऊ. त्याच्यासाठी एखादा चांगला ड्रेस नेते. कुठे जाणार नाही आम्ही, घालायला त्याला एखादाच नेते, बाकीचे वापरायचे. अर्श इकडे अर्श गुचकी आली, पाणी खाली डोकं दुखतंय ना. त्याला ब्लँकेट मध्येच गुंडाळून येणार आहे, कारण माझ्याकडे बॅग मध्ये आता जागाच नाही तेवढी. चलो, मला आता सारखं वाटतंय माझं काहीतरी राहिलंय काहीतरी राहिलं असणार आहे. पण बेबी, वेर आर यू गोइंग? बेबी स्माइल, वेर आर यू गोइंग? तर म्हटलं त्यांना 2 कोबीचे गड्डे घेऊन जाऊ, कारण ती इतके आहेत ना, आता एवढे घरी खाणं तर पॉसिबल नाहीये. पाणी भरलेलं आहे, पाय चिखलाने भरला यार. तर हे बघू शकता, एवढे कोबी आहेत. आता 2 घेऊन जाते, मोठे बघून घ्यावं लागतील. बाय अर्शू,
बाय. गाडी कोणती आहे बाबू तुझी? तुझी गाडी कोणती आहे? चल ना टाइम झालाय राव. चल चल. कोणती गाडी आहे तुझी? तुझी गाडी कोणती आहे ना? तेच मामा चालले आता. कुठे चाललाय तू? मला आजकाल फिरायला इतकं आवडतंय ना. आता बाबा आल्यावर मस्त मजा होणार आहे फिरायची. इकडून तिकडे. कुठे कुठे फिरायचं बाबू आपल्याला? अर्श, इथे किधर कौन है? अर्शी, कुठे चाललायस तू? मामाच्या घरी. मामाच्या घरी चाललो बेबी. आत्ताच आम्ही पोचलोय घरी आणि अर्शू चाललाय खेळ. अर्श, अर्शिव, कुठे आला रे तू? मी नको घेऊ. तर आत्ताच आम्ही आलोय घरी. आशू, कुठे आलायस तू? कुठे आलो बाबू? कुठे आली तू? तुला करमत इकडं? हा आहे माझा भाऊ. आणि हो, सगळ्यांना प्रश्न पडलाय, मी बोलले तर खरं की भाऊची सुट्टीला येणार आहेत, पण सगळे विचारत आहेत की नेमकी कधी येणार आहे, कधी येणार आहे. तर आता 4 ते 5 दिवसांमध्ये ते येणार आहेत. आल्यानंतर मी ब्लॉग बनवणारच आहे. सो स्टे ट्यून. या पुढचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि काय होतं ना, जेव्हा असं समजतं ना की फौजी सुट्टीला येणार आहेत, थोडे दिवस राहिलेले असतात आणि एवढे दिवस गेलेले असतात, तरी पण असं वाटतं की हे दिवस का लवकर जात नाहीत, का संपत नाही आहेत. महिने लवकर जातात पण दिवस लवकर संपत नाहीत. तर असंच होत असतं. तर बघूयात आता इथलंच लवकर 4 ते 5 दिवसांच्या नंतर तुम्हाला हे ब्लॉग्स बघायला मिळणारच आहेत. आज इतकं डोकं दुखतंय ना माझं, काय झालं काय माहिती, सकाळपासून असं जाम झालंय. आता त्याला मी खाऊ पिऊ घालते, कारण मी आधीच मम्मीला सांगितलं होतं त्याच्यासाठी जेवण म्हणजे कुकर लावून ठेव डाळ भाताचा, कारण त्याला दम निघत नाही. आणि आत्ता 6:45 वाजलेत. मी नॉर्मल त्याला 6:30ला खाऊ घालत असते, तर तिने ते शिजवून ठेवलं आहे. आता त्याला मी खाऊ घालते, कारण आत्ताच जस्ट आम्ही आलो आहे. येता निघता भरपूर उशीर झाला. तरी हा 5:15 नाही, 5:30ला आला होता. तिथं आणखी अर्धा तास गेला. परत निघता आणखी टाईम. तर आत्ताशी आम्ही पोचलो आहे. आणि आजकाल काय आहे ना, म्हणजे आत्ता सध्या काय होतं की टाईम भरपूर जातोय पण दिवस जात नाही, म्हणजे अंधार लवकर होत नाही, दिवस भरपूर वेळ असतो. त्याच्यामुळं असं वाटतं की आणखी टाईम आहे. पण टायमिंग बघितला ना तर खूप जास्त टाईम झालेला असतो. तर मी त्याला खाऊ पिऊ घालते आणि मग बाकीचं आवडते. तर चला, तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. लय छोटे छोटे तळ्यातून काढलेत काय? भारी लागत असतील. रस्सा करायचा काय याचा? रस्सा चांगला होता.